पत्नी मानण्यास नकार का दिला? महाभारताच्या विशाल सागरात असंख्य कथा दडलेल्या आहेत. काही युद्धाच्या, काही प्रेमाच्या, काही निष्ठेच्या आणि काही नियतीच्या. पण त्यात एक कथा आहे जी मनाला अस्वस्थ करते. कारण ती आहे एका राजाची, ज्याने आपल्या हृदयाला आपल्या डोळ्याप्रमाणेच बंद करून ठेवले. ही कथा आहे हस्तिनापूरच्या राजाची, धृतराष्ट्राची आणि त्याची पत्नी गांधारीची. त्या काळात हस्तिनापूरचे राज्य गंगेच्या काठी बसलेले होते. ऐश्वर्याने, वैभवाने आणि वृद्धीने परिपूर्ण. पण राजघराण्याच्या अंतःकरणात मात्र एक अंधार दडलेला होता. तो अंधार होता धृतराष्ट्राच्या जन्माचा परिणाम. कुंतीच्या पती पांडू आणि धृतराष्ट्र हे दोघेही विचित्र नियतीची खेळणी होते. धृतराष्ट्र जन्मतःच अंध होता. डोळ्यांनी नाही पाहू शकला, पण मनाने तो सर्व जाणू शकत होता. हस्तिनापूरच्या सभागृहात एकदा विदुर, भीष्म आणि संजय चर्चा करत होते. राजपुत्र धृतराष्ट्रासाठी योग्य वध शोधायची वेळ आली आहे. भीष्म म्हणाले. त्यांच्या आवाजात राजधर्माचा भार होता. मग योग्य कुळातील कन्या शोधावी लागेल. विदुर म्हणाला. डोळ्यात नेहमीसारखी विचारशील शांतता. गांधार देशाची राजकन्या गांधारी अत्यंत सद्गुणी आणि तपस्विनी आहे. संजयने सांगितले. ती सुंदर आहे, ज्ञानी आहे आणि राजकन्येस शोभेल अशी सर्व लक्षणं तिच्यात आहेत. भीष्माने मान हलवली. योग्य प्रस्ताव आहे हस्तिनापुरासाठी योग्य वधू. पण नियतीला माणसाच्या निर्णयाची हसू येते. कारण गांधारीला जेव्हा सांगण्यात आले की तिचे लग्न एका अंध राजपुत्राशी ठरवणार आहेत, तेव्हा ती निःशब्द झाली. पण तिच्या मनात बंड नव्हते. ती शांतपणे म्हणाली. माझा पती अंध आहे, मग मला त्याच्यापेक्षा अधिक काय अधिकार? आणि त्या क्षणापासून तिने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली. ती ठरवली, ज्या डोळ्यांनी तिच्या पतीला पाहता येत नाही, त्या डोळ्यांनी तिलाही पाहायचं नाही. जेव्हा गांधारी हस्तिनापुरात आली, तेव्हा त्याच्या पावलाखाली घंटानाद झाला. पण त्या नादात एक वेदना होती. सर्वांना तिच्या त्यागाचं कौतुक केलं. धृतराष्ट्र किती भाग्यवान पत्नी मिळाली आहे, असं जयघोष झाला. पण धृतराष्ट्राच्या मनात मात्र वादळ घोंघावत होते. त्या रात्री त्याच्या विवाहानंतर राजमहालातील कक्षात धृतराष्ट्र बसला होता. अंधारात त्याचं आयुष्य जसं अंधाराने व्यापलेलं होतं, तसं त्याचं मनही त्याला ऐकू येत होतं. मनात वास्तवाचा स्पर्श आणि गांधारीच्या पावलाचा मंद नाद. ती शांतपणे त्याच्याजवळ आली. राजन, ती म्हणाली. आवाजात विनम्रता होती. मी तुमच्या आयुष्याची सहचरणी आहे. तुमच्या दुःखात, तुमच्या आनंदात, सर्वत्र तुमच्यासोबत राहीन. मिटले, पण त्या आवाजाचं वजन तो पेलू शकला नव्हता. तू तुझ्यासोबत कशी राहशील? गांधारी, तू हळू आवाजात म्हणाली. मी तुला पाहू शकत नाही. माझं जग अंधाराने व्यापलेलं आहे. मग मी सुद्धा तोच अंधार माझा करीन, ती म्हणाली आणि डोळ्यावरची पट्टी अधिक घट्ट बांधली. त्या क्षणी धृतराष्ट्राच्या मनात काहीतरी तुटलं. त्याला समजलं की ही स्त्री त्याच्यावर दया करत आहे, की त्यापेक्षा अधिक पवित्र ठरत आहे. त्याने थंडपणे विचारतो, ही पट्टी का बांधलीस? कारण मला तुमच्यासारखंच जगायचं आहे, ती उत्तरली. जेणेकरून तुम्हाला कधीही वाटू नये की तुमची पत्नी तुमच्यापेक्षा अधिक काही पाहते. धृतराष्ट्र ओठावर कटू हसू म्हटलं. पण तू स्वतः सौंदर्य, प्रकाश आणि जगाचं दर्शन सगळं गमावलं आहेस. हे त्याग आहे की अहंकार? गांधारी थोडी दचकली. अहंकार हो, धृतर म्हणाला. कारण तू स्वतःला माझ्या इतकं बनवायचं ठरवलंस. पण तू माझ्या वेदनेला जाणू शकते का? तुला पाहायची इच्छा तरी होते. तू मात्र ती संधीसुद्धा हिरावून घेतलीस. त्याच्या आवाजात राग नव्हता, पण खोल विषाद होते. गांधारी शांत होती. तिच्या पट्टीखाली अश्रू ओघळत होते. पण ती लपवू शकत होती, कारण त्याने पाहिलं नसतं. काही दिवस गेले. राजदरबारात उत्सव साजरे झाले. पण त्यांच्या दरम्यान एक दुरावा होता. न बोललेला, न व्यक्त झालेला. एके दिवशी विदुर धृतराष्ट्राजवळ आला. राजन आणि तुम्हाला पूर्ण मनाने समर्पित आहे, तरी तुम्ही तिला दूर का ठेवतात? क्षण शांत राहिला विदुर. तो म्हणाला. मी मला पाहत नाही, तिला पाहू शकत नाही. पण तिचा अंधपण तिच्या इच्छेचा आहे, माझा नियतीचा. त्या दोघांना फरक आहे. विदुर समजून मान हलवली. पण तिचे प्रेम खरं आहे महाराज. हळू हसत. प्रेम जे त्यागात रूपांतरित होतं, त्याग
गोडी राहत नाही. विदुर, तो भार होता मला. तिच्या त्या पट्टीचा भार जाणवतो. जाणो मी माझ्या अपराध स्मरण आहे. त्या दिवसानंतर अधिक मूक झाला. गांधारी प्रयत्न करत राहिली, पण तिचं मौनच तिच्या शापवाणी ठरली. त्याच्या नात्यात शब्द संपले, केवळ कर्तव्य शिल्लक राहिले. वर्ष सरली, पांडव आणि कौरव वाढले. धृतर राजा झाला, पण मनाने अपूर्ण राहिला. एकदा रात्री तो एकटाच बसला होता आणि संजय त्याच्याजवळ आला. महाराज, तुम्ही इतके विषण्ण का संजय? तो म्हणाला, माझं आयुष्य एक विचित्र कोड आहे. मला जगाने नाकारलं नाही, पण माझ्या स्वतःच्या मनाने केलं. गांधारी माझ्यासमोर आहे, पण तिचा मौन माझ्या डोळ्यापेक्षा अधिक अंधारच आहे. त्या क्षणी संजय काही बोलू शकला नाही. त्याला जाणवलं, राजाला दृष्टी नसली तरी तो नियतीला पाहतो आहे. कुरुक्षेत्राचा युद्ध झाला. कौरव नष्ट झाले. गांधारीने आपल्या सर्व पुत्रांचा अंत पाहिला. तिच्या हृदयात दुःखाचा काळ वादळ उसळला. ती धृतराष्ट्रासमोर उभी राहिली. डोळ्यावर पट्टी अजूनही होती. राजन, ती म्हणाली, आजही तुम्ही मला पत्नी मानता का? धृतराष्ट्राचा आवाज दडपला. गांधारी, मी तुला कधीच नाकारलं नाही, पण कधीच स्वीकारलंही नाही. माझं प्रेम अंधारात हरवलं आणि तुला त्याग त्या अंधाराला अधिक गडद करून गेला. गांधारीने अश्रू तिच्या पट्टीखालून वाहू लागले. मग आपण दोघेही दोषी आहोत. राजन, मी तुमची वेदना समजली नाही आणि माझा हेतू ओळखला नाही. त्यांनी दोघांनी एकमेकांचे हात धरले. उशिरा पण खरी ओळख झाली. तरी त्या स्पर्शात उष्णता नव्हती, ती होती राखेची. त्या क्षणी धृतराष्ट्र म्हणाला, आपण दोघे अंध होतो. ती डोळ्याने, तू प्रेमाने. त्या वाक्याने सभागृहात जड शांतता पसरली. इतिहासाच्या पानावर हे शब्द अमर झाले. काळाच्या प्रवाहात लोकांनी त्याचा प्रेमकथेची अनेक अर्थाने व्याख्या केली. काही म्हणाले धृत अहंकारी होता, काही म्हणाले गांधारी अत्यंत त्यागमूर्ती होती. पण खरं म्हणजे ती कथा होती दोन आत्म्याची, संघर्षाची, जे प्रेम करणं एकमेकांपर्यंत पोहोचू शकत नाही. जेव्हा दोघे वनवासाला निघाले तेव्हा संजयने त्यांना निरोप दिला होता. पुढे गेला. गांधारीने त्याचा हात धरला. दोघांच्या पावलाखाली सुकलेली पाने करकरत होती, जणू काळ स्वतः त्यांना निरोप देत होता. म्हणाला, गांधारी, तुझं जग अंधारात दिसलं, पण त्या अंधारात मला एक शिकवण मिळाली. प्रकाशाची किंमत फक्त तू हरवलीस, माणसाला कळते. गांधारी म्हणाली, राजन, अंधाराचा आपण एकत्र आलो, त्याचा अंधारात आपण विलीन होऊया. ते दोघे चालत राहिले. एकमेकांच्या वेदनेत, एकमेकांच्या नियतीत हरवले. त्यांच्या मागे फक्त शांतता उरली आणि त्या शांततेने आजही त्यांच्या नात्याची वेदना घुमते. एक अंध राजा ज्याने जग पाहू शकलो नाही आणि एक पतिव्रता राणी जिने स्वतःहून ते पाहणं सोडलं. दोघे एकमेकावर प्रेम करत होते, पण त्यांचा प्रेमाचा रंग होता काळा, शांत आणि शाश्वत. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर